पुणे सोलापूर महामार्गावरील शेवाळीवाडी चौकात आज सकाळी घडलेली घटना। पेट्रोल आणि डिझेलने भरलेल्या टँकरला भर रस्त्यावर अचानक आग लागली। मात्र अग्निशमन दलाच्या वेळेत केलेल्या कारवाईमुळे आणि स्थानिकांच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली। अग्निशमन दल नियंत्रण कक्षात हडपसर शेवाळीवाडी चौकामध्ये पेट्रोल टँकरला आग लागल्याची वर्दी मिळताच हडपसर काळेपडळ, बेटी कवडे रोड आणि खराडी अग्निशमन केंद्रातील वाहने घटनास्थळी धावून पोहोचली। घटनास्थळी पोहोचताच जवानांनी पाहिलं की टँकरच्या केबिनला आग लागली आणि त्यात मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल असल्यानं संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं। जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून चारही बाजूंनी पाण्याचा मारा करीत आग टँकमधील इंधनापर्यंत पोहोचू नये याची काळजी घेतली आणि अखेर आग आटोक्यात आणण्यात यश मिळवलंय। अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचली नसती तर मोठी दुर्घटना घडली असती। टँकर चालकाने प्रसंगावधान राखून वाहनातून उडी मारून जीव वाचवलाय। टँकरमध्ये तब्बल 15,000 लिटर डिझेल आणि 5,000 लिटर पेट्रोल साठा होता। हा टँकर लोणीहून पुण्याकडे येत होता। या कारवाईमध्ये अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनवणे, निलेश लोणकर, वाहन चालक नारायण जगताप, राजू शेख, तांडेल शौकत शेख तसेच फायरमन बाबा चव्हाण, चंद्रकांत नवले, रामदास लाड आणि अविनाश ढाकणे यांनी सहभाग घेतला। त्यांच्या धाडसी प्रयत्नामुळेच आग पूर्णपणे विझवण्यात यश आले। मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी सांगितले की अग्निशमन दलाची वाहने वेळेत पोहोचली आणि जवानांनी दाखवलेली सतर्कता यामुळे मोठी हानी टळली, अन्यथा प्रचंड स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडली असती। घटनेच्या वेळी भाजपाचे पुणे शहर उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी प्रसंगावधान राखून तात्काळ हडपसरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांना घटनेची माहिती दिली। त्यांच्या सतर्कतेनंतर काही क्षणातच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या वेळेवर दिलेल्या सूचनेमुळे मोठा स्फोट आणि जीवितहानी टळली। या तत्परतेबद्दल पोलीस अधिकारी आणि ग्रामस्थांनी राहुल शेवाळे यांचा आभार मानले। आग नियंत्रणात आल्यानंतर रस्त्यावरची वाहतूक सुरळीत करण्यात आली असून घटनास्थळी पोलीस आणि वाहतूक विभागाने सतत पाहणी ठेवली आहे। शेवाळीवाडी फाट्यावर पेट्रोल डिझेल टँकरला लागलेली आग अग्निशमन दलाच्या तत्परतेने आणि स्थानिकांच्या सतर्कतेने विझवण्यात आली आहे। ही घटना पुण्यात वाढत्या वाहनागींच्या घटनांना अधोरेखित करते आणि सुरक्षा यंत्रणांची तत्परता दाखवते।